हिंदू जनजागृती समितीच्या वतीने मी प्रशांत हेमंत जुवेकर आज आम्ही जळगावच्या स्टेडियम चौकात सनातन संस्था आणि समस्त हिंदुत्ववादी संघटना सर्व संप्रदाय यांनी एकत्रित जे आंदोलन आयोजित केलं आहे त्यासाठी जमलो आहोत। या आंदोलनाचा प्रमुख विषय आहे की काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जे सनातनी आतंकवाद किंवा हिंदुत्ववादी आतंकवाद असे जे अत्यंत आक्षेपार्ह बेजबाबदारपणाचं वक्तव्य केलं त्याचा आम्ही सर्वप्रथम निषेध करतो। काँग्रेसींची ही परंपरा आहे की त्यांनी सातत्याने हिंदू समाज असेल, संत असतील, हिंदूंचे संप्रदाय असतील यांच्यावर कायम टीका केली आहे, त्यांना बदनाम केलं आहे। आणि मालेगाव स्फोट प्रकरणी सुरुवातीला जेव्हा साध्वी आणि यांना अटक करण्यात आली तेव्हा भगवा आतंकवाद असतो म्हणजे हिंदू आतंकवादी असतात अशा पद्धतीने बागुलबुवा उभा करण्याचं पाप हे या काँग्रेसींचं आहे। सुशील कुमार शिंदे तत्कालीन गृहमंत्री यांनी जाहीर माफी मागितली, मी चुकलो, ही पक्षाची भूमिका होती असं त्यांनी सांगितलं। पण अजून सुद्धा पृथ्वीराज चव्हाण यांच्या डोक्यात प्रकाश पडलेला नाही असं दिसतंय, कारण त्यांनी मालेगाव स्फोटाचा निकाल 31 जुलैला आल्यानंतर एका चॅनलला दिलेल्या बाईटमध्ये म्हटलं की भगवा आतंकवाद नाही तर सनातनी आतंकवाद असं मी बोलायला पाहिजे होतं। आम्ही यांचा तीव्र निषेध करतो। पृथ्वीराज चव्हाणांनी सनातनी समस्त हिंदू समाजाची जाहीर माफी मागावी, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरं जावं अशी आमची सगळ्यांची मागणी आहे।